पूर्वी गावाच्या सीमेपासूनच जंगलाची सुरुवात व्हायची. ही जंगलं केवळ गावाचं नैसर्गिक संरक्षणच नव्हती, तर गावकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होती. इंधन, अन्न, औषधं आणि उपजीविकेची अनेक साधनं याच जंगलातून मिळत असत. एकूणातच जंगल आणि माणसाचं नातं केवळ सहअस्तित्वाचं नव्हतं, तर ते विश्वासाचं आणि परस्परावलंबनाचं होतं. म्हणूनच जंगल जपणं म्हणजे स्वतःचं भवितव्य जपणं, असा दृढ विश्वासही होता. असाच एक जंगलानं वेढलेला गाव कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेला आजही आहे. या गावाचं नाव आहे मानीचा गाव. आज आपण याच गावातील एका फॉरेस्ट कॅम्पला भेट देणार आहोत. गारगोटी पाटगाव रोडवरून रांगणा गडाकडे जाताना पाटगावच्या थोडंसं अलीकडे डावीकडे वळलं की मानी गावाकडे जाणारी वाट लागते आणि हळूहळू सभोवतालचं जग बदलू लागतं. लाल मातीच्या रस्त्यावरून प्रवास करत तुम्ही पोहोचता मानी फॉरेस्ट कॅम्पला. इथं पोहोचताच इथली गर्द झाडी आणि शांतता तुमच्या मनाचा ताबा घेते. इथं पोहोचताच आम्हाला सूरज भेटला. सूरज कदम म्हणजे मानीचा मूळ गावकरी आणि मानी फॉरेस्ट कॅम्पचा पार्टनर. सूरज आणि कोल्हापूर येथील निसर्ग रिसॉर्टचे अविनाश बेडेकर यांच्या संकल्पनेतून निसर्गाच्या अस्तित्वाचा मान आणि भान राखत हा निसर्ग मानी फॉरेस्ट कॅम्प साकारला आहे. आता आपली वरची जागा आहे ती आपण बॉयची टेंट लावतोय वरती, जेंट्स कोण असतील ती. बरोबर. आणि खालच्या जागेमध्ये लेडीज टेंट लावतोय. ओके. आणि हे ह्या साईडला लेडीज टॉयलेट, पलीकडे जेंट्स टॉयलेट. आणि वरती हॅमॉक वगैरे लावलेत. काय लावलंय? हॅमॉक, हॅमॉक. झुले. ओके. झाडं जादा असल्यामुळे ही जागा छान आहे. वॉर्म लाईट लावली त्यामुळे रात्रीचं पण दिसतंय भारी. कडक जागा आहे, कडक. तर उमराची झाडं इथं आहेत साईडला. हा. परत माडाची झाडं साईडला आहेत. त्यामुळं 9-9चे कळप पण येतात हॉर्नबिलचे. ह्याला काय म्हणतो तुम्ही? हे जे आम्ही याला भेरला माड म्हणतो. आम्ही माडच म्हणतोय याला. माडच म्हणतो जंगली त्याला. माड. जंगली माड. हॉर्नबिल म्हणजे कुठलं? आता जो जो ओरडतोय ते हॉर्नबिल येत आहेत म्हणतोय? ग्रेट हॉर्नबिल. ग्रेट हॉर्नबिल येतात, मोठा वाला, पिवळ्या पिवळ्या चोचीवाला. चोचीचा. आणि छोटे पण येतात ते ग्रे. हा ग्रे, हा ओरडतोय हा ग्रे. आणि काळा पांढरा असतो मलबारी कवडा, ग्रेट सारखाच. हा मलबारी पण येतोय, पण ते पावसाळ्यात दिसतात जास्त. बर बर. तर ग्रेट हॉर्नबिल असं ते जास्त दिसतात. प्रवासानं आम्ही तसेही दमलो होतोच आणि तसंही आज काही विशेष प्लॅन नव्हता. मग आम्ही तिथंच विसावलो. ती संध्याकाळ आम्ही कॅम्पसमध्येच घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठतानाच खूप ताजंतवानं वाटत होतं. आम्ही कॅम्पसमध्ये फेरफटका सुद्धा मारला. खूप सुंदर जागा आहे ही. इथला प्रत्येक कोपरा सुंदर आहे. आता कुठं जायचंय आपण? आपण आता निघालोय देवराईमध्ये. बर. इथून वरती 1.5 किलोमीटर जंगलामध्ये आहे. बर. 500 वर्षापूर्वीची देवराई आहे आणि जिथं भली मोठी आंब्याची झाडं वगैरे आहेत. बर. जिथं पूर्वीचं मानी गाव पण होतं. ते प्लेगच्या साथीमुळं सगळी लोक मेल्यामुळं फक्त देवराई म्हणून ते आता राहिलंय शिल्लक. आणि एक मंदिर आहे तिथे. आणि हा रस्ता आता जंगलातूनच जाणार. तर इथून पुढं हे मंदिर आहे, मुळकेश्वर मंदिर. आणि बरीच लोक येतात आणि मंदिरामध्ये पाया पडून रिटर्न जातात. तर बऱ्याच लोकांना हे माहिती नाही की इथून वरती देवराई आहे. म्हणजे जिथं लोकवस्ती होती ती देवराई आहे, ती इथं आहे. जिथं 500 वर्षापूर्वीची आंब्याची झाडं वगैरे आपल्याला बघायला मिळतात, घरांचे अवशेष बघायला मिळतात, ते सगळं इथं आहे. की लोकांनी यावं, नुसतं मंदिरात पाया पडायला येऊ नये, तर देवराईत येऊन देवराईतले जे अवशेष आहेत किंवा जुना जो इतिहास आहे तो बघावा, अनुभवावा.
हे काय अरे? ही मधाची पेटी आहे. मधाची? मधाची पेटी बर. म्हणजे आता जवळजवळ 1-2 वर्ष झाली मधाचं गाव पाटगाव केले, म्हणजे महाराष्ट्रातलं दुसरं मधाचं गाव पाटगाव. ओके. मग हे जे मधाचं जे आहे म्हणजे बी किपिंग, हा. हे जवळजवळ आमच्या आजोबांच्या काळापासून आम्ही करतोय. बर. ज्यावेळी वडील करायला लागले त्यावेळीपासून जरा प्रोफेशनली केले ते, म्हणजे जवळ 1980च्या पासून करतात वडील. म्हणजे काय करायला लागतंय की रोज सकाळी 5च्या आसपास उठून जंगलात फिरायचं ओके. आणि ज्यावेळी असं किरणं पडतात हा. त्यावेळी अशा माशा वगैरे उडताना दिसतात. बर. मग त्यांचा पाठलाग करायचा. बर. माशा एकतर तुम्हाला अशा वारुळामध्ये तरी भेटणार, नाही बर. तर झाडाच्या ढोलीत वगैरे असं. बर. मग ते बघायचं आणि नंतर मग असा हा बॉक्स घेऊन यायचा पेटीचा हा. आणि ते जमिनीत असेल तर उकरायचं हा. आणि सातेरी म्हणतात त्याला, म्हणजे हा. 7 पोळ्या असतात. हा. मग त्या 7 पोळ्या काढायच्या हा. आतमधून आणि ते फ्रेम असतात आतमध्ये, हा. त्या फ्रेम मध्ये बरोबर त्या बसवायच्या आणि केळीच्या दोऱ्यानं बांधायच्या. म्हणजे केळीच्या दोऱ्यानं का, कारण ते नंतर नंतर खराब होऊन केळीचा दोरा कट होतोय, फक्त पोळ्या चिकटून राहतात त्या माशाने ते मेन वगैरे प्रॉपर लावल्यानंतर. मग ते माशा हाताने काढून भरायच्या त्याच्यामध्ये. त्यामध्ये एक राणी माशी असते. हा. जर ती राणी माशी जर तुम्ही पकडून आधी आतमध्ये गेली तर हा. सगळ्या माशी ऑटोमॅटिक जातात आतमध्ये. बर. आणि जर राणी माशी उडून कोणत्या तरी झाडावर बसली, आता समजा इथं आपण भरतोय हा. पेटी आणि त्या झाडावर जर राणी माशी बसली हा. तर सगळ्या माशा तिथे जाऊन बसणार. मग ते पेटी घेऊन झाडावर चढायला लागते वरती आणि मग ते परत भरायचं. जोपर्यंत राणी माशी आतमध्ये जाणार नाही तोपर्यंत त्या काय माशा सगळ्या आतमध्ये येणार नाही. मग असं एक म्हणजे हा दिवस कधी फुकट पण जाते, म्हणजे भेटत पण नाही कधी. म्हणजे पोळ्या घेऊन मध घेऊन जायचं. पण हे काम तसं अवघड आहे भरपूर. अवघड आहे भरपूर अवघड आहे. चावतात माशा. एकदा सवय झाली ना काय होत नाही. आता तुम्हाला एक माशी जरी चावली तर सुजणार, पण आमच्या बाबांना 100 माशा जरी चावल्या तरी सुजणार नाही, म्हणजे एवढी सवय झाली. ते युज टू झाले होय, असं होय. मला वाटतं. खूप वर्षांपासून. होय, आणि मग होय. एकदा समजा ते सक्सेसफुल झालं, मग पुढे काय प्रोसेस असते? मग पुढं आता समजा इथं आपण भरली पेटी, हा. तर जिथं फुलं येतात जास्त, म्हणजे आपण आपल्या घरापासून हा. आपल्या कॅम्प पासून जवळजवळ 10 किलोमीटरच्या आसपास जंगलात नेऊन ठेवतोय पेट्या. म्हणजे डोक्यावरून घेऊन जायचं, तिथं नेऊन ठेवायचं जंगलात. समजा आता इथं जांभूळची झाडं जास्त आहेत, हा. जांभूळ सीझन चालू होईल, हा. तर सगळ्यात औषधी मग तो मानला जातोय जांभूळचा. बरोबर. तिथं नेऊन त्या पेट्या ठेवायच्या. हा. आणि मग दर 15 दिवसांनी जाऊन ते मशीन असते, मग त्या हा. फ्रेम वगैरे काढायच्या बाहेर, ते वरचं कट करायचं, लेअर असते ती हा. फ्रेम मध्ये घालायचं, त्या मशीन मध्ये फिरवायचं, मग सगळे मध सेपरेट होते. परत ते रिकामे फ्रेम आतमध्ये घालायची. मग परत 15 दिवसांनी ते परत भरतात. आणि खाली त्यांचा बॉक्स असतोय, तो जो मोठा बॉक्स दिसतोय, हा. तो त्यांचं अंडी वगैरे त्यांच्या खाण्यासाठी जो मध आहे तो त्याच्यामध्ये असतो. बर. आणि आपण जे काढतोय ते बारके सुपर असतात असे, तो मोठा असतोय ओके. एवढा, आणि त्याच्या निम्मा छोटा असतोय वर. ते हा. आपण वरती 2, 3, 4 असे ठेवू शकतो. मग ते बनवतात त्याच्यामध्ये, ते आपण काढून घ्यायचं मध. आणि एकदा ते गेट असते समोर, एकदा हा. नवीन पेटी भरला की गेट लावायला लागते. त्यातनं राणी माशी जात नाही आत बाहेर, हा. फक्त त्या छोट्या माशात जाणार बाहेर. मग एकदा ते त्यांचं तिथं पाळीव राहिल्या की नंतर ते गेट आपण काढू शकतो. असं होते. आणि मेन म्हणजे फिमेल ज्या माशा असतात हा. त्याच फक्त मध गोळा करतात. बर. मेल असतात त्या गोळा करत नाहीत मध. अच्छा. ते फक्त असं आहे. प्रोडक्शनचं काम करतात. त्यामुळे रिप्रोडक्शन. त्यामुळे मेलची अंडी असतात ती कट करून टाकायला लागतात दर अशा 4-5 दिवसात, 8 दिवस. मेलची जी अंडी बनतात त्या फ्रेम मध्ये ते कळते, थोडीफार मोठी असतात. होय, मग ते कट करून टाकायची. जर ते मेल वाढले की मग ते मग ते कामच करत नाहीत ना, काय मेन काम आहे फिमेल माशाच करतात. त्यामुळे त्यांचं जास्त प्रोडक्शन करून चालत नाही. हे फार मोठं आणि शास्त्र आहे. आणि मेंटेन पण ठेवायला लागते. नाहीतर राणी माशी 2 झाल्या तर ते सेपरेट होतात, 2 भाग होतात त्यांचे. त्यामुळे ते पण बघायला लागते. त्यामुळे हे एवढं सगळं करताय म्हणजे इथं केलं जातं इथं. भारी आहे. एक वेगळं शास्त्र आहे ते. मला वाटतं अभ्यास करायला काही अजून एक्स्ट्रा वेळ द्यायला लागेल. पाटगाव हे मधाचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे हे माहिती होतं, पण या व्यवसायातले बारकावे आणि या सगळ्या मागं किती मेहनत आहे ते या निमित्तानं समजून घेता आलं. तर हीच ती देवराई जिथं आपण आता आलोय. जिथं साधारणतः 500 वर्षापूर्वी मोठी लोकवस्ती होती. म्हणजे 250 उमरा होता आणि धनगर समाज साधारणतः 4000च्या आसपास होता. आणि साधारणतः 500 वर्षापूर्वी ते प्लेगची साथ आल्यामुळं 99% लोक ऑफ झाली आणि मोजकीच एक 3-4 घरं जी उरली ती आता गावामध्ये आहेत. म्हणजे इथून एक 8 किलोमीटरच्या आसपास ती 3-4 घरं दुसऱ्या गावात जाऊन स्थायिक झाली. त्या गावचं नाव आता मानी झाले, पण मेन मानी हेच. तर इथं ज्यावेळी घरं होती 250 उमरा होता असं म्हणतात, मग त्यावेळी प्रत्येकाच्या घराच्या पाठीमागं परडा असायचं.
बरोबर. प्रत्येकाच्या परड्यात जे आता पण आपल्याला गावामध्ये वगैरे बघायला मिळते परडे, पण प्रत्येकाच्या परड्यात आंब्याचं झाड एक होतच. मग त्यामधली ही आंब्याची झाड आहेत, आणि ही 2 जी झाडं आहेत ती त्यावेळी सगळ्यात मोठी झाड आहेत. आणि काही अवशेष पण आहेत त्यावेळीचे इथं, ते दाखवतो. म्हणजे वॉल वगैरे असेल त्यावेळीच, बांध दगडांचा मातीनं केलेला, किंवा बाथरूमचे ते गोल पडतणी असतील काळ्या दगडाच्या. बरोबर. हे काय? हे बाथरूमचं जागा आहे. ही इथं ही जागा दिसते, बरोबर लक्षात येते. म्हणजे हा मधी गोल दगड ज्याच्यावर उभारून आंघोळ केली जायची, बरोबर. कपडे वगैरे धुतले जायचे. बरोबर. आणि ह्या साईडला हे चिऱ्याचे दगड जे दिसतात ते असे गोल, आणि त्याच्यावर नंतर ते कुडाची घर, हा, मातीची वगैरे अशी कारे गोल वगैरे टाईप. लावून किंवा मातीचं जे काय असेल त्यावेळी ते. आणि ही इथं वॉल आहे जे ठळक दिसते, पुरावा कुठली म्हणतो आपण? चौथरा. ही म्हणतोय का? हा, बरोबर. तिथे पण पेटी ती मधाचीच आहे. ती मधाचीच पेटी आहे. हे सध्या वापरातलं नाहीये काय, म्हणजे ही पेटी? नाही, ही वापरातली नाही आहे. बर. ही आता खराब झाली. हा. पण ही फ्रेम आहे, जे मगाशी तुम्हाला बोललो अशा पद्धतीने फ्रेम असते. आता हे जे आहे ते ओपन दिसतात आपल्याला, हे जे अच्छा. पोळा आहे ते, हा. ह्याच्यावरती जे मध ह्याच्यामध्ये आणून टाकतात माशा, आणि हे पॅक करतात. बर. ते मेनानं असं पूर्ण पॅक होते, असं पूर्ण एवढं येते, ते असं मग कट करायचं आणि मग बर. असं होते. मग ते असं उभं त्या मशीन मध्ये टाकायचं दोन्ही साईडनं कट करून, हा. आणि ते फिरवायची मशीन, मग सगळं बाहेर येऊन परत हाय असं मोकळं होते. त्यानंतर हे असं ठेवायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी जरी पेटी रिकामी जंगलात तुम्ही ठेवला हा. तर कधी कधी माशा ऑटोमॅटिक पण येऊन बसतात आतमध्ये. बरोबर. ओके. लक बाय चान्स. हे पहिल्यांदा कुठं सुरू झालं होतं? तू म्हणालास हे दुसरं मधाचं गाव, पाटगाव. पहिल्यांदा महाबळेश्वर मध्ये मांगर म्हणून एक गाव, मांगर नावाचं गाव आहे. महाबळेश्वर ते मधाचं गाव पहिलं झालं. पहिले. बर. 2 नंबर आपलं मधाचं गाव पाटगाव. कॅम्पसाईटवर परत आलो तर हे दोघं मायलेक जणू माझीच वाट बघत होते. परत आलो तर नाश्ता तयारच होता, पण चालून चालून एवढं दमायला झालं होतं, म्हटलं 5 मिनिटं बसूया. 5 मिनिटं बसूया, आंघोळ करूया आणि मग नाश्ता करूया. हा इथला नॅचरल डेक. इथून संपूर्ण परिसर पाहता येतो. म्हणजे कॅम्पसाईट कधीपासून सुरू आहे? आता 2016 एंडिंग पासून, तब्बल 8-9 वर्ष होत आली. बर. तू कायम इथंच असतोस हे सगळं होय. हँडल करायला वगैरे? मी 2020 पासून आहे इथं. आणि गेस्ट कुठून कुठून येतात तरी साधारण? गेस्ट आपल्याकडे पुणे, मुंबई, बर. कोल्हापूर या दरम्यानचे, बाकी फॉरेनर्स वगैरे पण असतात आपल्याकडे. फॉरेनर्स पण येतात? रशिया, युक्रेन. त्यांच्यासाठी फूडचं कसं करता तुम्ही? काय काय फूड घेतात, ते काय खातात? फूड मॅगी वगैरे, सलाड असे, ग्रीन सलाड वगैरे. बाकी आपण रेग्युलर इथलं पिठलं भाकरी वगैरे पण देतोय. त्यांना आवडतं? आवडतं. आणि मग नाश्त्याला वगैरे बाकी काय ऑप्शन असतात अजून? नाश्ता रेग्युलर मिसळ, पोहे, उपीट, तरी आपण घावणे वगैरे पण करतोय. भाजी भाकरी हा सगळ्यात बेस्ट आहे. भाजी भाकरी हा बेस्ट पर्याय. सकाळी सकाळी झालेली पायपीट आणि त्यानंतर झालेल्या भरपेट नाश्त्यामुळं माझ्या डोळ्यावर झापड येऊ लागली. मग पुढचा वेळ मी कॅम्पसमधल्या झोपाळ्यात बसून वाचनात घालवला. त्यानंतर आम्ही निघालो सिद्धगुहा बघायला. आता थेट रात्रीच परत येणार असल्यामुळं दुपारचं जेवण आम्ही सोबतच घेतलं. हा संपूर्ण प्रवास घनदाट जंगलातून होता.
पाटगावच्या मानी जंगल कॅम्पमध्ये राहायला आल्यानंतर तिथूनच पुढं पाटगावच्या घनदाट जंगलामध्ये असलेल्या सिद्ध गुहा बघण्यासाठी आम्ही आलो आहोत. आम्हाला सूरज घेऊन आला इथं ही जागा दाखवण्यासाठी. आणि हा जो रस्ता आहे हा अगदी ओबडधोबड आणि पूर्णपणे ऑफ रोडिंग आहे. साधारण 4 ते 5 किलोमीटरचा रस्ता आहे. आणि इथं येताना दोन्ही बाजूला अगदी घनदाट जंगल आहे. त्याच्यामुळे इथं येताना गाईड घेणं मस्ट आहे. गाईड घेऊनच इथं आलं पाहिजे. तर सूरजचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहोत. तुम्हाला जर इच्छा असेल इकडे येण्याची, सिद्ध गुहा बघण्याची, तर तुम्ही सूरजशी संपर्क साधू शकता. याच घनदाट जंगलात अजूनही काही गोष्टी नजरेआड आहेत. इथंच कुठंतरी लपलेली सिद्ध गुहा, अथांग पसरलेला पाटगाव जलाशय आणि रात्री शेकोटी भोवतीच्या गप्पा, हे सगळे अनुभव आयुष्यभराच्या आठवणी बनतात. या सगळ्या गोष्टी एकाच भागात दाखवणं शक्य नाही. त्यामुळं राहिलेल्या गोष्टी पुढच्या भागात. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. हा व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब, शेअर आणि हाईप नक्की करा.